स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेसंदर्भात अमोल कोल्हे यांनी मोठा दावा केलाय। छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता। मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यामुळे नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं, असं कोल्हेंनी म्हटलं। आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवर अमोल कोल्हे काय म्हणाले, तर मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असतं। नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव आला। सलग 40 दिवस मालिकेत महाराजांचं बलिदान दाखवलं असतं तर अबालवृद्धांवर याचा परिणाम दिसला असता। आम्ही विचार करणं गरजेचं होतं। नैतिकतेचाही माझ्यावर दबाव होता। आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले। छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान पाहून कोणता आनंद मिळणार होता का? माझ्या हेतूवर शंका घेणाऱ्यांना हे विचारतोय। मला अशा ट्रोलर्सची कीव येते। मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा अशी कोणतीही सूचना पवारांनी दिली नव्हती। मुळात पवारांनी मालिका कोरोना काळात पुनर्प्रक्षेपित केली तेव्हा पाहिली। 2019च्या लोकसभेवेळी मालिकेत काय दाखवलं जातंय याची कल्पना शरद पवारांना नव्हती। हा दबाव मी फॉल्स नॅरेटिव्ह जे पसरवण्यात येते त्या संदर्भात स्पेसिफिकली वापरलेला हा शब्द आहे की जे फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्यात येते सातत्याने या मालिकेविषयी आणि या मालिकेला योगदान दिलेल्या संपूर्ण टीमच्या योगदानाविषयी जे प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, या हेतूविषयी एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, हे दुर्दैवी आहे। आणि जर तुम्ही या नॅरेटिव्हचं खंडन केलं नाही तर ही मूक संमती होती की काय, असं इथून पुढच्या काळात हे होऊ नये हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे।